दानवेंनी सकाळी सकाळी एक ट्विट केलं। ट्विटमध्ये त्यांनी 3 व्हिडिओ पोस्ट केले। या पोस्टमध्ये 2 व्हिडिओमध्ये चक्क कॅच दिसते आणि ही व्हिडिओ कॉल सुरू आहे। तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये अंबादास दानवेंनी केलेल्या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी दिसतायत। हा नेमका प्रकार काय आहे हे समोर आलेलं नाहीये। दानवेंनी मात्र या ठिकाणी दळवींनी मात्र या ठिकाणी आपण त्या व्हिडिओमध्ये नाहीत असं स्पष्ट केलंय। यावर आता विरोधी पक्षातून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत। खोक्यांचं सरकार म्हणून नोटांचं बंडल नवं नाही असं म्हणतायत। तर निवडणुकीमध्ये पैशांचा महापूर आलाय असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। महाराष्ट्राची लूट करण्याची स्पर्धाच सुरू आहे असंही ते बोललेत। तर मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली की हे तपासा भास्कर जाधव म्हणतायत। सभागृहामध्ये विषय काढून फार काही हाताला लागणार नाही असंही भास्कर जाधवांचं म्हणणं आहे। वडेट्टीवार आणि जाधव काय म्हणाले आपण ऐकूया। हे खोक्यांचं सरकार आहे त्यामुळं नोटाचे बंडल काही नवीन नाही। मंत्र्यांच्या घरात नोटांचे गोणी भरलेले दिसतात, बॅगा भरलेले दिसतात आणि आता निवडणुकीमध्ये पाहिलं तुम्ही 5-5, 10,000 रुपये मत वाटले गेले। पैशाचा महापूर आला आणि हे सगळं महाराष्ट्र लुटून खाण्यामध्येच सगळं चाललेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची लूट जोपर्यंत जेवढी लुटता येईल तेवढी स्पर्धा आहे आणि हे नोटांचे बंडल तुम्हाला दिसत राहणार। यावर चौकशी होऊन कारवाई केली पाहिजेत कारण दानवेजींनी जे काही पुरावे दिले, जी माहिती दिली त्याची चौकशी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। अशा प्रकारचा सभागृहामध्ये विषय मांडण्यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे की नाही माहिती घेतलीत का? कारण असे विषय चर्चेला येण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री प्रत्येकाला क्लीन चिट देऊन मोकळे होतात। प्रत्येक गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम करतात। प्रत्येक अत्याचाराला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अत्याचार झालेला नाही असं म्हणून एक प्रकारे तपास यंत्रणेच्या तपासावर ते बंधनच घालतात किंबहुना समोरच्या माणसाला ते पूर्णपणे क्लीन चिट देऊन तो तपास भरकटवायचा प्रयत्न करतात। त्यामुळे सभागृहामध्ये हे विषय काढायला काढणार परंतु काढून त्यातून फार काय हाताला लागेल असं नाही।